तर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याच्या अलीकडे 20 किलोमीटर अंतरावर वाहतूक कोंडीचं चित्र कायम आहे। 2 किलोमीटर अंतर पार करायला 2 तासांचा वेळ लागत असल्याचं पाहायला मिळतंय। लोणावळ्याजवळ वाहनांच्या 5 ते 10 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडनं। रणजित, मगाशी आपण पोलिसांचं म्हणणं ऐकलं होतं, तातडीनं ही सगळी कोंडी सोडवण्याचे प्रयत्न होत आहेत, मात्र काय नेमके प्रयत्न केले जात आहेत आणि आणखी किती काळ लागू शकतो ही कोंडी फुटण्यास? श्रुती, नक्कीच वाहतूक पोलिसांची ही प्राथमिकता जी आहे ती आपण पाहू शकतो की ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय। मात्र आपण पाहिलं तर सकाळी 7 वाजता आपण याच रांगेमध्ये जो आहोत तो लागलो, त्यामुळे 22 किलोमीटर लोणावळा त्या ठिकाणी दाखवत होतं। आता आपण पाहू शकतो की फक्त 20 किलोमीटर लोणावळा आहे। म्हणजेच 7 ते 9 म्हणजे 2 तासात फक्त 2च किलोमीटर जे आहे ते अंतर वाहनांनी या ठिकाणी कापलेलं पाहायला मिळतंय। लोणावळ्यातील त्या आडोशी बोगद्याजवळील जो टँकर आहे तो बाजूला केल्यानंतरही या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आपण पाहू शकतो की लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेला एकूणच पाहायला मिळत आहे। अनेक लोक जे आहेत ते आपले विमानतळ असेल किंवा मुंबईत कामासाठी पुण्याहून जात असतात, त्यांना मोठा मनस्ताप जो आहे तो आज देखील या पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर असलेल्या गर्दीमुळे झालेला आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की इथून पुढे मळवली आहे, या मळवलीच्या दरम्यान अनेक वाहतूकदार जे वाहन चालक आहेत ते गाडीमध्येच अद्यापही झोपलेले आहेत। त्यांना आता पोलिसांकडून उठवून मार्गस्थ करण्याचं काम जे आहे ते सुरूच या ठिकाणी झालेलं आहे। मात्र ही जी वाहतूक कोंडी आहे ती 11 ते 12 किलोमीटर पेक्षाही अधिकची रांग जी आहे ती या ठिकाणी लागल्यामुळे ही वाहतूक कोंडी नक्कीच ही वाहतूक कोंडी फुटण्यासाठी मोठा वेळ लागेल असं दिसतंय। साधारण अपडेट्स घेत राहूच। तुर्तास धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।